नमस्कार, माझं नाव सौ प्रीती प्रफुल्ल भोसले. मी उल्हासनगरला राहते. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उपशहर संघटिका म्हणून कार्यरत आहे. एक उखाणा घेते, आजघरात माझघर, माझघरात घड्याळ, घड्याळात वाजला एक, प्रफुल्लरावांचं नाव घेते मी मोऱ्यांची लेक. माझा वास्तुकार भूषण सोनवणे सरांना असा प्रश्न आहे की आजकाल लोक AI ला आपलं भविष्य विचारतात. आपले जे काही प्रश्न असतील, वास्तूबद्दल असतील किंवा अंकशास्त्राबद्दल असतील, तर AI ला विचारून मग AI ने दिलेल्या उत्तरावर ते आपलं दैनंदिन जीवनात बदल करतात. तर AI ला विचारलेला प्रश्न आणि त्यांनी दिलेलं उत्तर हे योग्य असतं का? कारण वास्तुशास्त्रज्ञांनी आपला परिपूर्ण अभ्यास करून आपल्याला उत्तर दिलेलं असतं. मग ते आपण मान्य करायचं की AI ने दिलेलं उत्तर कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे माझा. नमस्कार, वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे प्रीती भोसले मॅडम, उल्हासनगर, त्या शिवसेनेच्या खूप मोठ्या कार्यकर्त्या आहेत आणि खूप मोठ्या पदाधिकारी सुद्धा आहेत. त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. तर त्याच्यावरती माझं उत्तर असं आहे की ChatGPT आपल्याला जो पण डेटा देतो तो डेटा आपल्याच सगळ्यांचा असतो आणि तो डेटा कुठून कुठून येतो आणि कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं तो येतो ते सुद्धा ChatGPTचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्याचं मेन्शन तिथे असतात. तर ChatGPTचा जो पण यूज करून ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, कुंडली, वास्तुशास्त्र या सगळ्या सायन्सचा जो उपयोग आहे तो उपयोग ChatGPTमध्ये फक्त डेटा गोळा करणे एवढंच असू शकतो. पर्सनल लेवलला ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी करायला जातो त्यावेळेला एका स्पेसिफिक व्यक्तीची, एका स्पेसिफिक नॉलेजची, एका स्पेसिफिक थेरीची आपल्याला गरज पडते आणि ती थेरी आपल्याला फक्त कन्सल्टंटच देऊ शकतो. सेकंड थिंग यामध्ये मॅडम सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की ChatGPTला जर बीट करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती जी व्यक्ती उठते त्याला ChatGPT ओव्हरकम कधीच करू शकत नाही. कारण ब्रह्ममुहूर्तावरती उठणे, मेडिटेशन करणे, ध्यानधारणा करणे, अध्यात्म करणे, कुलदेवता करणे, गुरूंना मानणे, वास्तुशास्त्राचे एलिमेंट्सचे ट्रान्सफॉर्मेशन्सचा रिझल्ट आपल्याला मिळणे, आपल्या कुंडलीतल्या सर्व चांगल्या योगांचा रिझल्ट आपल्याला मिळणे, आपल्या कुंडलीतल्या नकारात्मक योगांचा रिझल्ट कमी प्रमाणात मिळणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्या माध्यमातून जो करतो, ज्याला ते करता येतात, ज्याला या सगळ्यांचं मॅनिप्युलेशन करता येतं, त्याला त्याचे बॉडी ओरास, बॉडी चक्राची जे वेव्ज आहेत, ज्या रेंज आहेत ते त्या लेवलला नेता येतात आणि त्याच्यानंतर त्याचं थर्ड आय प्रेशर चालू होतं. आणि थर्ड आय प्रेशर म्हणजे पिनॅकल ग्लॅड, म्हणजे देवानी आपल्या मेंदूमध्ये एक अशी लेन्स बसवली आहे ज्या लेन्सची धूळ आपण थोडी जरी साफ केली, म्हणजे अगदी आपल्या सर्वसामान्य जनांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर त्या लेन्सची जी धूळ आहे किंवा त्या लेन्सवरती जे क्लटर आहे किंवा जे लेयर्स आहेत त्या लेन्सवरती जन्मापासून आपले जे लेयर्स आहेत ते लेयर्स अनेक जन्मांपासून ते असतात. तर त्या लेयर्सला ते लेयर्स जेव्हा क्लिअर होतात आणि ज्या वेळेला आपला पिनॅकल ग्लॅड ॲक्टिव्ह होतो खऱ्या अर्थाने, त्यावेळेला ChatGPT असू दे किंवा या पृथ्वी तलावावरचं कुठलंही टॉपचं सायन्स असू दे ते त्याला बीट करू शकत नाही. कारण पिनॅकल ग्लॅड ही देवानी दिलेली एक अशी अमूल्य अशी देणगी आहे मानवाला की ज्या माध्यमातनं तो त्याचा सेवन सेन्स जो असतो तो जागृत होतो आणि त्या सेवन सेन्सच्या माध्यमातनं हे सगळे जे शास्त्र आहे, हे सगळे जे सायन्स आहे आणि हे सगळे अदृश्य स्वरूपात चालणारी जी सृष्टीची रचना आहे ही सगळी चेतनामय आहे. आणि या चेतनामय सायन्सला किंवा या चेतनामय स्पिरिच्युअल सायन्सला आपल्याला कसं ओव्हरकम करायचं हे ज्याला माहिती असतं त्याला पिनॅकल ग्लॅडचा जो बेनिफिट आहे तो डेफिनेटली घेता येतो. आणि ह्याचमुळे मी नेहमी सांगत असतो की ध्यानधारणा, मेडिटेशन करा, ब्रह्ममुहूर्तावरती उठा, कुलदेवता करा, गुरूंचा आदेश पाळा, गुरूंची सेवा करा, गुरूंना माना, गुरूंची भक्ती करा, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घ्या, आपले जे प्रियकर, आपले जे सोयस्कर आपल्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर अतिशय चांगले नातेसंबंध ठेवा, शक्य तितके चांगले नातेसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आफ्टर ऑल सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही, जग आपल्या भरोशावरती चालत नाही. आपण आपलं जग आपल्या पद्धतीने निर्मित करायचं असतं. ज्या गोष्टी आयडियल आहेत त्या गोष्टी आपण आयडियल पद्धतीने मॅनेज करायच्या, ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत त्याला श्री कृष्णार्पण नमस्तू म्हणायचं आणि नमस्कार करायचा. आणि आपलं पिनॅकल ग्लॅडची जी रेज आहेत, आपल्या पिनॅकल ग्लॅडचे जे व्हायब्रेशन्स आहेत
त्यालाच आपण आध्यात्मिक भाषेमध्ये थर्ड आय चक्रा शूट असं म्हणतो किंवा थर्ड आय चक्रा ॲक्टिवेशन असं म्हणतो. तर ज्या व्यक्तीचं थर्ड आय चक्रा ॲक्टिवेशन पॉवरफुल होतं त्या व्यक्तीचे बॉडी ओराज, बॉडी चक्राज त्या रेंजमध्ये जाऊन काम करतात आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी तिथे त्या रेंजमध्ये जाऊन काम करतात त्यावेळेला ChatGPT असू दे नाही तर अजून कुठलाही GPT असू दे किंवा अजून पण पुढे काही सृष्टीमध्ये वेगवेगळे प्रकारचे शोध लागतील, पण त्याला ज्याचं पिनॅकल ग्लॅड ॲक्टिव्ह आहे, ज्याचं थर्ड आय प्रेशर शूट आहे, ज्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, त्याला या सगळ्या सायन्सचा कुठल्याही प्रकारचं बीट होऊ शकत नाही. आणि हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. प्रीती भोसले मॅडम, तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारला. मी स्वामी समर्थांकडे प्रार्थना करतो की ह्या व्हिडिओला 1K लाईक येऊ द्या, 1K व्ह्युअरशिप येऊ द्या, याच्या माध्यमातून भरपूर सबस्क्रायबर्स व्ह्युअरशिप मिळू द्या, लाईक मिळू द्या, की जेणेकरून मी घेऊन येत आहे तुमच्याकडे वास्तुकार मानाची पैठणी आणि मग आपण सगळे मिळून एक अतिशय चांगला एपिसोड शूट करू आणि तिथे तुम्हाला सगळ्यांसमोर तुमचे मित्रपरिवार, फ्रेंड सर्कल, फॅमिली सगळे एकत्र बोलवा. मी येतो आणि देतो तुम्हाला वास्तुकार मानाची पैठणी.